हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल. ऑड इव्हनच्या व्ह्यूज रूममध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. व्ह्यूज रूमच्या प्रत्येक भागामध्ये आपण हेडलाईन्सच्या पलीकडे जाऊन बातम्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आजच्या व्ह्यूज रूममध्ये आपण दोन महत्त्वाच्या विषयांबद्दल बोलणार आहोत. पहिला विषय, डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय, आणि दुसरा विषय, स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजमध्ये नाकेबंदीमुळे सर्वाधिक नुकसान कोणाचं, किती आणि कसं होतंय. तर आजचा आपला पहिला विषय आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत किती असली पाहिजे? ₹1 $1 की ₹1 $100 की $1 ₹100? खरं तर या प्रश्नाला कोणतंही सरळ असं उत्तर नाही आहे. काळ, वेळ आणि परिस्थिती हे सगळं ठरवत असते. सध्याची परिस्थिती अशी आहे की रुपयाची किंमत इतिहासात सर्वाधिक घसरून $1 जवळपास ₹94 पोहोचला आहे. मग त्याच्याशी आपला काय संबंध आहे? त्यानं आपल्या आयुष्यात काय फरक पडतो? डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याचं नक्की काय परिणाम होतात? डॉलरच्या तुलनेत रुपया 100 पार करणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या स्टोरीमधून जाणून घेऊयात. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत हा विषय आपल्याकडे आर्थिकपेक्षा राजकीय अंगाने जास्त पाहिला जातो. त्यामुळंच रुपया घसरला की आपण भारताची पत घसरली अशा नजरेतून याकडे पाहतो. त्यात काही प्रमाणात तथ्य देखील आहे, पण ते अर्धसत्य आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की ₹1 $1 अशी स्थिती असेल तर किती बरं होईल. इतिहासात कधीतरी अशी स्थिती होती देखील. पण डॉलर आणि रुपयाची किंमत सारखी ठेवली तर त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. ते कसे? तर भारत सध्या लो कॉस्ट हाय ग्रोथ मार्केट या अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेत आहे. म्हणजे काय? तर भारतात तयार होणाऱ्या वस्तूंच्या किंवा सेवांच्या किमती जगातील इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आहेत. म्हणून जगातील बाजारात आपल्या वस्तू आणि सेवांना मागणी असते. यामुळेच भारताच्या GDPच्या वाढीचा दर देखील जास्त असतो. उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर सध्या $1 ₹94 असा दर आहे. म्हणजे डॉलरमध्ये खरेदी करणाऱ्या लोकांसाठी भारतीय वस्तू स्वस्त आहेत. यासोबतच कमी पगारात काम करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील आपल्याकडे मोठी आहे. त्यामुळे आपल्या सेवा देखील परवडणाऱ्या दरामध्ये आहेत. IT सर्व्हिसेस, फार्मा, टेक्स्टाईल, मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या क्षेत्रांना यामुळे फायदा होतो. म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत जेवढी जास्त तेवढा आपल्या निर्यातीला फायदा होतो. आता डॉलर आणि रुपया यांची किंमत सारखी झाली तर काय होईल? तर यामुळं आपण जे काही आयात करतो ते सगळं काही स्वस्त होईल. म्हणजे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील, हेवी मशिनरी जी आहे ती देखील स्वस्त होईल. पण हे सगळं तात्पुरतं असेल. या उलट आपल्या वस्तू आणि सेवा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग होतील. IT, फार्मा, टेक्स्टाईल, मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या सेवा आपण स्वस्तात देत होतो ते सगळं काही महाग होईल. वस्तू महाग झाल्या की त्याची मागणी कमी होते. वस्तूंची मागणी कमी झाली की नोकऱ्या जातील आणि शेवटी आपण पुन्हा एकदा आर्थिक मंदीकडे वाटचाल करू. त्यामुळे रुपया खूप घसरला तर महागाईची भीती असते आणि खूप मजबूत झाला तर GDPची वाढ कमी होण्याची आणि नोकऱ्या गमावण्याची भीती असते. अशा स्थितीत रुपयाला मार्केटनुसार वागू देणं, त्याची बाजारातील खरी किंमत काय हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. पण डॉलरच्या तुलनेत रुपया हा नेहमीच कमजोर राहिला आहे का? तर असं नाही आहे. रुपयाच्या घसरणीबाबत बोलताना 2014 पूर्वी आणि 2014 नंतर काय स्थिती होती याची नेहमी तुलना केली जाते. आता आकडेवारी तपासून पाहायची झाली तर 2013-14च्या सुमारास डॉलर आणि रुपया याचा विनिमय दर जो होता म्हणजे एक्सचेंज रेट तो जवळपास ₹60च्या आसपास होता. मार्च 2026मध्ये हा दर ₹94 पोहोचलेला आहे. याचा अर्थ गेल्या 12 वर्षात रुपयाच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत जवळपास 50% जास्त घसरण झालेली आहे. करोना काळ, रशिया-युक्रेन युद्ध आणि आता सुरू असलेलं पश्चिम आशियातील युद्ध याचं सगळं किंवा याच काळात रुपयाची सर्वाधिक घसरण झालेली आहे. 2025-26 या वर्षातच रुपया जवळपास 5% घसरलेला आहे. गेल्या काही दिवसात रुपया 92 वरून 94 पोहोचलेला आहे. पण डॉलरच्या तुलनेत रुपया नेहमीच एवढा कमजोर होता का? तर असं नाही आहे. 1947मध्ये भारताच्या स्वातंत्र्यावेळी तांत्रिकदृष्ट्या रुपया आणि डॉलरचं मूल्य हे समान असल्याचं काही संदर्भ दिले जातात. मात्र भारतानं विकासासाठी स्वीकारलेल्या पंचवार्षिक योजना आणि वाढत्या कर्जामुळे रुपयाचं मूल्य कालांतरानं घसरत गेलं. 1966च्या युद्धाचा परिणाम आणि त्यानंतर आलेला दुष्काळ त्यासोबतच वाढत्या महागाईमुळे भारतानं रुपयाचं मूल्य 36.5% कमी केलं होतं. 1991च्या LPG रिफॉर्म्सच्या वेळी देखील परकीय चलन साठ्याच्या संकटामुळे भारताला रुपयाचं 19% अवमूल्यन करावं लागलं होतं. 1994 नंतर तर भारतानं मॅनेज फ्लोटिंग रेट पॉलिसी स्वीकारली, जिथं रुपयाचं मूल्य बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतं. मात्र इथं देखील RBI आवश्यकतेनुसार त्यात हस्तक्षेप करत असते. म्हणजे RBI स्वतः बाजारात डॉलर टाकून रुपयाची घसरण थांबवण्याचा प्रयत्न करते. 2000 ते 2008 हा काळ
रुपयांसाठी सुवर्णकाळ मानला जातो, जेव्हा IT क्षेत्रातील तेजीमुळं आणि अनिवासी भारतीयांच्या गुंतवणुकीमुळं रुपया स्थिर झालेला होता. मात्र 2008च्या जागतिक मंदीनंतर रुपया पुन्हा एकदा घसरणीला लागला. पण सध्या रुपया कमजोर होण्याची नक्की कोणती कारण आहेत? आता पहिलं आहे आर्थिक कारण. भारताची जी व्यापारी तूट आहे म्हणजे ट्रेड डेफिसिट हे रुपयाच्या घसरणीचं मुख्य कारण आहे. ऑक्टोबर 2025मध्ये भारताची निर्यात 11.8% घटली होती, तर आयात 16.6% वाढली होती. जेव्हा आयात निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो. यानंतर दुसरं कारण आहे ऊर्जा सुरक्षा आणि आयात अवलंबित्व. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 85% तेल आयात करतो. कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल $10ची वाढ झाली की भारताची चालू खात्याची तूट म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट तब्बल $17 अब्ज वाढतं. सध्या ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल $110 ते $113वर पोहोचलेल्या आहेत, ज्यामुळं भारताचं आयात बिल प्रचंड वाढलेलं असून रुपयाचं देखील मूल्य घटलेलं आहे. यानंतर तिसरं कारण आहे जागतिक घटक म्हणजे ग्लोबल फॅक्टर्स. अमेरिकन डॉलरचा निर्देशांक म्हणजे डॉलर इंडेक्स जो आहे तो वधारल्यामुळं त्याचा जगभरातील चलनावर परिणाम होत असतो. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीला नकार दिल्यामुळं जागतिक गुंतवणूकदार आपला पैसा भारतासारख्या इमर्जिंग बाजारपेठेमधून काढून अमेरिकेत गुंतवतात. तसंच इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील संघर्षामुळं जागतिक बाजारपेठेत देखील भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याचा देखील फटका रुपयाला बसतोय. यानंतरचा चौथा घटक आहे कॅपिटल आउटफ्लो. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने जानेवारी 2025 पासून 1.48 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक ही भारतीय बाजारातून काढून घेतलेली आहे. मार्च 2026च्या एका दिवसात 13,415 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री झाली आहे. हा प्रचंड कॅपिटल आउटफ्लोमुळे देखील रुपया विक्रीवर दबाव वाढलेला आहे. अशा वेळी सरकार हस्तक्षेप करून रुपयाची घसरण का थांबवत नाही असा देखील प्रश्न अनेकांना पडतो. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या परकीय चलन साठ्यातून म्हणजे फॉरेक्स रिझर्व्हमधून डॉलरची विक्री करून रुपयाला आधार देण्याचा प्रयत्न करत असते. याशिवाय भारतानं रशिया आणि इतर देशांशी डॉलरऐवजी आता रुपी बेस्ड ट्रेड सुरू केलेला आहे, जेणेकरून डॉलरवरील अवलंबित्व कमी होईल. तसंच सरकारनं 1 लाख कोटी रुपयांचा इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन फंड तयार केलेला आहे, जो जागतिक संकटाच्या काळात संवेदनशील क्षेत्रांना मदत करत असतो. यामुळं रुपयाच्या घसरणीला आणि महागाई रोखायला देखील मदत होत असते. आता रुपयाचं भविष्य सध्या पूर्णपणे जागतिक भूराजकीय घडामोडींवर आणि कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहे. तज्ज्ञांच्या मते परिस्थिती सुधारली नाही तर रुपया 95च्या पातळीपर्यंत देखील घसरू शकतो. आता यावर उपाय काय असू शकतात? तर एक म्हणजे ऊर्जेसाठी कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करून रिन्युएबल एनर्जीवर भर दिला पाहिजे. देशांतर्गत म्हणजे मेड इन इंडिया वाढवून आयात कमी केली पाहिजे. निर्यातीमध्ये देखील विविधता आणून हाय एंड वस्तूंच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि तरच आपण येणाऱ्या काळामध्ये स्वतःला अशा भूराजकीय घडामोडींपासून वाचवू शकतो. रुपयाच्या स्टोरीनंतर आता वळूयात पुन्हा एकदा युद्धाच्या स्टोरीकडे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेदरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज हा शब्द रोज आपल्या कानावर पडतोय. 33 किमी रुंदीचा हा सामुद्रधुनी जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी किती महत्त्वाचा आहे हेही आपण रोज ऐकतोय. या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा आहे हेही आपण पाहिलंय. अशा वेळी स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज उघडण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे. जर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज चालू केला नाही तर इराणच्या वीज प्रकल्पांना उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या धमकीला भीक न घालता प्रत्युत्तर म्हणून इराणनं देखील शेजारील आखाती देशांवर त्यांच्या ऊर्जा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांवर लक्ष करण्याचा इशारा दिलेला आहे. अशा स्थितीत जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेला स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज पूर्णपणे बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. असं झालं तर हे केवळ लष्करी युद्ध न राहता जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक महाभयंकर ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पण स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद असल्यामुळं जगभरातील विविध देशांपैकी कोणाचं किती आणि कसं नुकसान होतंय हे आपण ऐकलंय का किंवा वाचलंय का? तर व्ह्यूजरूमच्या या भागात आपण याबद्दलच बोलणार आहोत. सध्या सुरू असलेले युद्ध हे इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात लढलं जात असलं तरी त्याचे चटके आपल्या प्रत्येकाच्या खिशाला बसतायत. केवळ आपल्यालाच नाही तर जगभरातील जवळपास सर्वच देशांना या युद्धाचे चटके जाणवायला लागलेत. आणि त्याचं मुख्य कारण आहे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद असणं. स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजचं हे याचं महत्त्व जे आहे ते यावरून लक्षात घेता येतं की त्याला जगातील ऊर्जा व्यापाराची जी आहे ती मुख्य रक्तवाहिनी म्हटलं जातं. कारण जागतिक तेलाच्या एकूण पुरवठ्यापैकी सुमारे 20% तेल या मार्गावरून जातं. 2025च्या आकडेवारीनुसार दररोज जवळपास 20 दशलक्ष बॅरल तेल आणि तेल उत्पादनं या मार्गावरून प्रवास करतात. याचा विचार केला तर जगातील एकूण LNG पुरवठ्यापैकी तब्बल 20% पुरवठा याच मार्गावरून केला जातो, ज्यामध्ये प्रामुख्यानं कतार, संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAEचा समावेश आहे. वर्षाला जवळपास $600 अब्ज ऊर्जा व्यापार या मार्गावरून होतो.
याशिवाय जगातील खत व्यापाराचा 1/3 हिस्सा देखील याच मार्गावरून जातो. त्यामुळे घरगुती सिलेंडर असू देत, गाडीतील पेट्रोल डिझेल किंवा शेतीमध्ये लागणारं खतं, हा एक मार्ग बंद झाल्यामुळे हे सगळं महागणार आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असलं तरी त्याची झळ युद्ध करत असलेल्या देशांना कमी आणि इतर देशांना जास्त बसतीये, विशेषतः आशियाई देशांना. इराण निर्यात करत असलेल्या एकूण तेलापैकी जवळपास 90% तेल एकटा चीन खरेदी करतोय. 2025 मध्ये चीननं इराणकडून दररोज 1.38 दशलक्ष बॅरल तेल आयात केलेलं होतं, जे त्यांच्या एकूण सागरी आयातीच्या 13.4% आहे. त्यामुळे सध्या या नाकेबंदीचा फटका मोठ्या प्रमाणात चीनला देखील बसतोय. ऊर्जेच्या टंचाईमुळे चीनमध्ये आधीच जेट फ्यूल, डिझेल आणि खतांच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या किमती देखील वाढून जागतिक पुरवठा साखळी कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. जपान आणि दक्षिण कोरिया या देशांना आत्तापासूनच तेलाचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह वापरण्याची वेळ आलेली आहे. व्हिएतनाम, थायलंड आणि फिलिपिन्स यासारख्या देशांमध्ये सुद्धा इंधनाचं रेशनिंग सुरू झालेलं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद असल्यामुळे जगभरात तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. युद्ध सुरू होण्याच्या आधी $70 ते $72 प्रति बॅरल असलेलं तेल आता $110 ते $112 प्रति बॅरलपर्यंत पोहोचलेलं आहे. नाकेबंदी कायम राहिली तर हा दर $150 ते $200 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या मते हे संकट 1970च्या दशकातील तेल संकटापेक्षा देखील भीषण असू शकतं. फेडरल रिझर्व्हच्या संशोधनानुसार जर नाकेबंदी 3 महिन्यांपर्यंत लांबली तर कच्च्या तेलाचे दर $132 प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. या सगळ्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला देखील बसू शकतो. हॉर्मुझच्या नाकेबंदीमुळे जागतिक GDP वाढीचा दर वार्षिक 2.9% घसरू शकतो. या ऊर्जा संकटामुळे जगाला दीर्घकालीन आर्थिक मंदीचा देखील म्हणजे रिसेशनचा सामना लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम भारतावर देखील होणार आहे. या सगळ्याचा विचार करूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खुलं करण्यासाठी इराणला 48 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे, जो मंगळवारी सकाळी 5 वाजता संपेल. ट्रूथ सोशलवरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की जर इराणनं कोणत्याही धमकीशिवाय या क्षणापासून 48 तासाच्या आत हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे उघडली नाही तर अमेरिका त्यांच्या विविध ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करून त्यांना पूर्णपणे नष्ट करेल आणि त्याची सुरुवात सगळ्यात मोठ्या ऊर्जा प्रकल्पापासून केली जाईल. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनं देखील प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकेनं इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले तर आम्ही आखाती देशांच्या ऊर्जा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले करू, असा इशारा इराणनं दिलेला आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले झाले तर कतार आणि बहारीनमध्ये 80% पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठं मानवी संकट देखील उभं राहू शकतं. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजची नाकेबंदी आता केवळ एक क्षेत्रापुरती मर्यादित नसून ते जागतिक उत्पादन आणि पुरवठा साखळी, ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्याला थेट आव्हान देणारं ठरतंय. या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणजे उदाहरणार्थ सौदीची पूर्व-पश्चिम पाईपलाईन हे देखील पुरेसे नाही आहेत, कारण ते देखील इराणच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आहेत. अशा वेळी जागतिक महासत्तांनी वेळीच हस्तक्षेप केला नाही तर जागतिक अर्थव्यवस्था कोलमडण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत, ज्यामुळं भारत देखील होरपळून निघण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. व्ह्यूजरूमच्या आजच्या भागात इथंच थांबूयात. आपल्याला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कंटेंटसाठी पाहत राहा द ऑड इव्हन.